नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपले शेतकरी मित्रांचा मनापूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 30 सप्टेंबर आपण आलो पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला। आजची टोटल आवक 300 ते 350 मध्ये होती। ट्रॅक्टरचा शेड फुल आहे, दोन लाईनी होत्या ट्रॅक्टरच्या शेडच्या आणि इकडे एक लाईन ट्रॅक्टरची होती आणि एक लाईन पिकअपची होती। टोटल आवक 300 ते 350 मध्ये होती। बघू काय बाजार भाव निघतो। मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून दररोज येणारे बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। आपल्या शेतकरी मित्रांमध्ये व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी घात सगळ्यांचा बाजार भाव सांगेले। पहिले ट्रॅक्टरचा लिलाव आहे, त्याच्यानंतर पिकअपचा लिलाव दाखवेले। तर व्हिडिओ पूर्ण बघा, सरासरी हायेस्ट लोएस्ट काय निघतं ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघून कळणार आहे। आणि मित्रांनो, आपण बघितलं पिकअपमध्ये काय बाजार भाव होता आणि ट्रॅक्टरमध्ये काय बाजार भाव होता। दोघांमध्ये थोडासा आज असं बदल वाटला आपल्याला बाजारभावामध्ये। तर तो काय बदल झाला आहे व्हिडिओ पूर्ण बघून कळणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। चला भाव बघूया। मित्रांनो, ट्रॅक्टरच्या पहिल्या लाईनीपासून सुरुवात केली आपण। बघू शकतो कांद्याची क्वालिटी। काय भाव गेला दादा? 1040 जाईल, 1040 रुपीज। कुठला आहे कांदा? बरं, पिंपळगाव बसवंत। ठीक, पुढे बघू काय भाव गेला का? 609 रुपये। बघू शकतो तुम्ही, चोपडा माली। कुठले आपण? खडकजा। ठीक, बघू शकतो तुम्ही गोल्टी आहे। काय भाव गेली? 870 रुपये। गोल्टी आणि गोल्टा मिक्स आहे। बरं, 870 रुपये, 870 रुपीज। कुठले आपण? पिंपळगाव बसवंत। ठीक, बघू शकतो तुम्ही खाद आहे। काय भाव गेली खाद? 280 रुपये। खादची क्वालिटी बघू शकतो तुम्ही, 280 रुपीज। कुठले आपण? उंबरखेड। ठीक, 990 रुपये। 990 जाईल, 990 रुपीज। कुठले आपण? उंबरखेड। ठीक, शेजारी कोणी? बघू शकतो क्वालिटी कांद्याची, 1090। कुठला आहे कांदा? उंबरखेड, 1090 रुपीज। ठीक आहे, बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? आपलं नाही। बरं, इकडं कोण आहे? इकडं कोण नाही, पुढं बघू। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 870 रुपये जाईल, 870 रुपीज। कुठले आपण? बरं, लोणवाडी, 870। पुढं बघू। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलो? 1125। 1125 जाईल, 1125 रुपीज। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। साईज आहे 60-65 साईज आहे कांद्याला। कुठला आहे कांदा? ठीक, पुढं बघू। बघू शकतो क्वालिटी कांद्याची, मीडियम साईज आहे। 970 जाईल ना, 970 जाईल, 970 रुपीज। कुठला आहे कांदा? चिंचखेड। बघू शकतो मी, 970 रुपये, मीडियम गोल्टा मिक्स चिंचखेडचा कांदा आहे। ठीक आहे, शेजारी काय गेलं? 851। बरं, बघू शकतो गोल्टी गोल्टा मिक्स 851, 851 रुपीज। कुठला आहे कांदा? चिंचखेडचा कांदा आहे। ठीक, बघू शकतो मी गोळा माल मित्रांनो, 65-70 साईज आहे कांद्याला। काय भाव गेला? 1626 जाईल, 1626 रुपीज। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। कुठला आहे कांदा? पिंपळगाव। ठीक, बघू शकतो मी गोल्टी आहे। काय भाव गेली? 801 रुपये, 801 रुपीज। कुठले आपण? उंबरखेड। ठीक आहे, 801 रुपये। पुढे बघू। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 1055, 1055 रुपीज। कुठला आहे कांदा? उंबरखेडचा कांदा आहे। बरं, 1055। पुढे बघू। बघू शकतो तुम्ही गोल्टी आहे। काय भाव गेला दादा? 980 रुपये। बघू शकतो तुम्ही, 980 रुपये, 980 रुपीज। कुठले आपण? निमपाडा, शेपूपाडा। बरं, बघू शकतो तुम्ही कलर गोल्टी, एक नंबर गोल्टी। बरं, बियाणं कोणतं होतं याचं? बरं, ठीक, बघू शकतो तुम्ही क्वालिटी। काय भाव गेला दादा? 1141, 1141 रुपीज। कुठला आहे कांदा? शेपूपाडा। बरं, बियाणं कोणतं होतं याचं? बरं बरं, पुण्याचं बियाणं होतं का? ठीक, किती माल शिल्लक असेल अजून? एका ट्रॅक्टर। ठीक,
बघू शकतो तुम्ही गोल्टी काय भाव गेली 950 रुपये 950 रुपीज कुठले आहात आपण शेपूपाडा बर माल किती शिल्लक आहे अजून संपलं का आवरलं ठीक बघू शकतो क्वालिटी कांद्याची काय भाव गेलं कोणी काय भाव गेलं 1900 रुपये 1090 रुपीज कुठला आहे कांदा शेपूपाडा बरं 1900 बियाणं कोणतं होतं काकायचं बरं घरगुती बियाणं आहे पुढं बघू पिकअपच्या पहिल्या लाईनीपासून सुरुवात केली आपण बघू शकतो क्वालिटी कांद्याची काय भाव गेलं 1200 रुपये 1200 जायले 1200 रुपीज बघू शकतो क्वालिटी 1200 रुपये कुठला आहे कांदा जांभुडके बियाणं कोणतं त्याचं घरगुती बियाणं आहे बरं किती माल शिल्लक असा लावून संपला का बरं काय भाव गेलो 1075 कुठला आहे कांदा खडक वजर 1075 बघू शकतो तुम्ही बियाणं कोणतं होतं याचं घरगुती बियाणं आहे शिल्लक किती असेल मला अजून 3-4 ट्रॅक्टर बरं ठीक पुढं बघू काय भाव गेलं 1040 रुपये 1040 रुपीज काल किती गेला होता काल हा कांदा 1100 रुपये जायला 1100 रुपये गेला होता बर ठीक आज 1040 गेले 1040 जायले 1040 रुपीज कुठला आहे कांदा खैरवाडी ठीक काय भाव गेला 1052 रुपये 1052 रुपीज कुठला आहे कांदा सय्यद पिंपरी बर पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची काय भाव गेला 1180 रुपये 1180 रुपीज कुठला आहे कांदा पंचकेश्वर बघू शकतो तुम्ही 1180 रुपये जाईल बियाणं कोणतं त्याचं घरगुती बियाणं आहे ठीक बघू शकतो क्वालिटी कांद्याची काय भाव गेलो 1080 1080 रुपीज कुठला आहे कांदा चित्तेगाव बियाणं कोणतं त्याचं घरगुती माल किती शिल्लक असेल अजून आहे ना ठीक पुढे बघू शकतो क्वालिटी काय भाव गेला 1030 रुपये जायले 1030 रुपीज कुठला आहे कांदा देवपूर 1030 बघू शकतो ठीक आहे पुढे बघू काय भाव गेलं 840 रुपये जायले 840 रुपीज कुठला आहे कांदा करंजाळी बियाणं कोणतं त्याचं बरसातचं बियाणं आहे शिल्लक किती असेल मला अजून 5-6 ट्रॅक्टर बर बरसातचं बियाणं आहे पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची काय भाव गेलं 1070 1070 रुपीज मीडियम साईज कांदा आहे कुठला आहे कांदा पिंपळस बर बियाणं कोणतं होतं याचं घरगुती बियाणे ठीक काय भाव गेलं 1200 रुपये 1200 रुपये 1200 रुपये कुठला आहे कांदा खैरवाडी आवारी बर बियाणं कोणतं होतं याचं रेड फोरचं बियाणं आहे माल किती शिल्लक असेल अजून 8 गाड्या शिल्लक 8 गाडे म्हणजे 8 गाड्यावरती ठीक आहे 8 गाड्यावरती ठीक पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची काय भाव गेलो 1131 जायले 1131 रुपीज कुठला आहे कांदा नांदूर मंदेश्वर बियाणं कोणतं होतं याचं प्रसिद्धी कलशचं ना बरं किती माल शिल्लक असेल अजून 9 ट्रॅक्टर आहे बरं भरपूर आहे खायला बी भरपूर आहे पण भाव नाही बरोबर आहे ठीक बघू शकतो क्वालिटी कांद्याची एल्लोरचं बियाणं आहे ना काय भाव गेलं 13.5 जायली 13.5 जायले 1275 रुपीज कुठला आहे कांदा निंबाळा बियाणं कोणतं होतं याचं उमराळा बियाणं कोणतं होतं याचं येलोरा बरं किती माल शिल्लक आहे अजून 2 गाड्या आहे ना ठीक काल होते का तुम्ही नाही काल कधी होते किती गेला होता 1200 गेला होता ना ठीक आज चांगलं गेलं आहे ना थोडं बरं पुढं बघू शकतो 60-65 साईज आहे काय भाव गेला दादा 1281 रुपये 1281 रुपीज काय अपेक्षा होती आज कांद्याबद्दल तुझी
नाही आता मार्केटच्या हिशोबाने व्यवस्थित. तरी किती जाईल वाटलं तुला? काल मार्केट चांगलं होतं त्याच्यामुळे असं वाटलं होतं 14. काल किती गेला होता? काल नव्हता माझा. अच्छा अच्छा, या हिशोबाने त्या हिशोबाने. अच्छा अच्छा, ठीक. व्हिडिओच्या हिशोबाने चांगलाच माल आहे, सुपर माल आहे, मोठा माल आहे. बघू शकतो मित्रांनो. 1200 किती बोलला आता? 81. 1281, 1281 रुपीज. बियाणं कोणतं बोललाय? पंचगंगा. पंचगंगाचं बियाणं आहे. किती माल शिल्लक असेल अजून? 2 गाड्या. 2 गाड्या. ठीक, धन्यवाद. हा, काय भाव गेलं? काय भाव गेले? किती गेले? 1051, 1051 रुपीज. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. कुठला आहे कांदा? कांदा कुठला आहे? गोंडेगाव. ठीक, बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1180 जायले. 1180 रुपीज. कुठला आहे कांदा? जोपूरचा कांदा आहे. बियाणं कोणतं द्यायचं काका? बेलाचं बियाणं आहे. किती माल शिल्लक असेल अजून? आवरलं का? बर, पुढं बघू. काय भाव गेलं? 1130 रुपये. 1130 रुपीज. कुठला आहे कांदा? वडाळी पोळी. बरं, बियाणं कोणतं होतं दादा याचं? घरगुती बियाणं आहे. किती माल शिल्लक असेल अजून? 10 ट्रॅक्टर. बरं, शेजारी कोण इकडं? हे किती गेलं होतं? बरं, ठीक. पुढं बघू, कोण नाही इकडं. काय भाव गेलं? 1104 रुपये. 1104 रुपीज. कुठला आहे कांदा? धारणगाव. बियाणं कोणतं त्याचं? अनुराधाचं बियाणं आहे. धारणगावचा कांदा आहे. शिल्लक माल किती असेल अजून? 5-6 ट्रॅक्टर आहे. बरं, ठीक आहे. पुढं बघू. तुम्ही गोल्टी आहे. काय भाव गेली? 899 रुपये. गोल्टा गोल्टी मिक्स आहे. सुपर आहे. बघू शकतो तुम्ही. 899 म्हणजे 900 रुपये जायले. कुठले आपण? दारणा सांगवी. बियाणं कोणतं त्याचं? येल्लोरचं बियाणं आहे. ठीक आहे. शिल्लक किती अजून? 3 गाड्या आहे. बरं, ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची एकदम. काय भाव गेले? 1201 रुपये. 1201 रुपीज. बघू शकतो. कुठला आहे कांदा? मुंगसारा. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे ना. ठीक, मुंगसारा. किती माल शिल्लक असेल अजून? शेवटची गाडी आहे. बर, पुढे बघू.